कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रति व्यक्ती कर्ज किती आहे प्रति कुटुंब? केरळमध्ये 2,13,000, आंध्रमध्ये 1,23,000, पंजाबमध्ये 1,19,000, तमिळनाडूमध्ये 1,15,000, कर्नाटक 97,000, तेलंगणा 93,000, हरियाणा 79,000, राजस्थान 70,000 आणि महाराष्ट्र लाखावर गेला आता. त्यामुळे त्यांचं 1.5 लाखाचं कर्ज माफ करण्याचं कारण नाही. जे माजी आहेत त्यांनाही 50,000चं पेन्शन आहे. त्यानंतर आपण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाचे सदस्य का घेतलं? आपण सगळे राजकीय पक्षाचे लोक आहोत. मला सांगा, जो जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची निवडणूक लढवतो तो काय खर्च करतो? तो इलेक्शन कमिशनला जे सांगतो ते जरी आपण ग्राह्य धरलं तरी 1.5 लाखाच्या वर आहे. तोही तेवढाच करतो. कोणी असं आहे की अधिकृत आकडे देखील ते जे सबमिट करतात ना ते देखील बघून घ्या आपण. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे अधिकारी आता 6व्या वेतन आयोगानंतर, 7वा सोडून द्या, 6व्या वेतन आयोगानंतर 25,000 रुपये महिन्याच्या कमी कोणाचंच पेमेंट नाही आहे. 25,000 रुपये महिन्याच्या कमी. आता जो खरा शेतकरी आहे या शेतकऱ्याला 25,000 रुपये महिना मिळतो का हो? त्यामुळे हे जे आहे म्हणजे लोएस्ट ग्रेडचा देखील जो आहे त्याचे 25,000 रुपये अशी परिस्थिती आहे. त्यानंतर निवृत्ती वेतन धारक आपण असा म्हटलेला आहे की 15,000पेक्षा ज्याचं निवृत्ती वेतन जास्त आहे. आता 15,000 रुपये म्हणजे आपण जर विचार केला, एक शेतकरी जो केवळ शेतीवर अवलंबून आहे त्याचा विचार करा बरं. त्याला निवृत्ती वेतन नाही, त्याला महिन्याला वेतन नाही, त्याला काहीच नाही आहे. त्यामुळे हे 15,000 रुपयापर्यंत निवृत्ती वेतन, आणि 15,000चं निवृत्ती वेतन म्हणजे हे बरेच वर्चस्व लोक येतात त्यात. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्याचे अध्यक्ष घेतलेले आहेत, सदस्य नाही घेतलेले. 3 लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेली आणि वॅट किंवा आता जीएसटी भरण्याकरता पात्र व्यक्ती, म्हणजे पांठेलेवाला नाही येत यात, छोटा दुकानदार नाही येत यात. जो जीएसटी भरण्याकरता पात्र आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन जीएसटी मध्ये होऊ शकतं, 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे, 20 लाखापेक्षा नाही, आपण 10 लाखापेक्षा म्हटलं. आता 20 पूर्वी होता तर 10 लाख झालाय. पूर्वी आपला जेव्हा हे होता काय म्हणतात वॅट मध्ये ते 20 लाखाचं टर्नओव्हर आपण थ्रेशोल्ड ठेवला होता. आता देशामध्ये 10 लाख ठेवलाय. 1.5 लाखाच्या कॅटेगरीत येतो की 1.5 लाखापेक्षा जास्त असून 1.5 लाखाची कर्जमाफी म्हणजे ओटीएसच्या कॅटेगरीत येतो की आपण प्रोत्साहन योजनेमध्ये येतो म्हणजे वेळेवर भरलेला आहे त्या योजनेमध्ये येतो की 15-16चा आता पुनर्गठित. आता त्याचा मी निर्णय जाहीर केलेलाच आहे, त्यामुळे फक्त ती कॅटेगरीज असणार आहे, तेवढं टिक मार्क त्याला करायचं आहे. त्यानंतर संपर्काचा मोबाईल क्रमांक, अर्जदाराचं नाव, स्वाक्षरी किंवा अंगठा, संपला विषय. यापेक्षा जास्त कुठलाही फॉर्म नाही. इतका सोपा फॉर्म आहे की कोणी भरू शकेल. ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल. फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ, एवढंच त्याच्यामध्ये. आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ऍप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय. त्या मोबाईल ऍपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल. त्याचबरोबर माझी तर आपल्याला विनंती आहे, आमदार आहेत आपण, लोक आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करता, हे देखील एक आपलं काम समजून आपण जर मोबाईलवर किंवा साध्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे, ऑनलाईन करता येतो. आपले सरकार ही जी आपली फ्लॅगशिप आपला कार्यक्रम आहे त्याची जी वेबसाईट आहे सरकारची, त्याच्यावर जाऊन आपल्याला भरता येतो. आणि तरीही कुठे जर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन भरा, तो ऑनलाईन करून घेऊ. पण हे केवायसी हे त्यातलं महत्वाचं आहे. माजी सैनिक वगळून म्हटलेलं आहे पण ते आजी सैनिकाचा विषय आहे. मला ते विभागाने पाठवलं की माजी सैनिकांना तसे आपण त्या कॅटेगरीतनं म्हणजे 15,000च्या पेन्शन मधून त्यांना वगळून टाकलाय, पण तुमचा विषय आजी सैनिकांचा, त्याचाही काय विचार करता येईल तो बघू. त्यामुळे हे जे केवायसी आहे हे जर केलं
तर हे घोस्ट अकाउंट दूर होतील, खरे अकाउंट. आणि आता रोज माझ्याकडे पत्र येतात की आम्हाला कर्जमाफी नको, अशा लोकांनी फॉर्म भरू नये, त्यांच्याकरता ही सोय आहे. आता समजा असे काही 1% असतील, 0.5% असतील. मागच्या कर्जमाफीत काय झालं, अशा 0.5% लोकांची कर्जमाफी आपण करून टाकली, जे म्हणतात आमचे करू नका. म्हणजे खरं तर एक गोष्टीचा अजून उल्लेख मी केला पाहिजे की इतकी समाजात संवेदनशीलता आहे. अनेक लोक बाबा एवढा बोजा पडणार आहे तर तो बोजा आम्ही शेअर करतो म्हणून या आपण एक अकाउंट उघडलेलं आहे. म्हणजे अनेक आमदारांनी देखील त्यात आपला पगार दिलेला आहे. पण सामान्य माणूस, एक नर्स आहे 80 वर्षाची, तिने तिचं पेन्शन देऊन टाकलं 50,000 रुपये. आणि म्हणून हा जो फॉर्मचा सगळा जो काही या ठिकाणी आपण विषय केला तो जुन्या कर्जमाफीत झालेली जी काही गडबड घोटाळे होते ते घोटाळे होऊ नये याकरता आपण केला. आणि सरकारची तयारी आहे की यापुढे देखील जर अशा प्रकारची कुठली अडचण आली त्या अडचणीतला मार्ग काढू. हे काय आता बघा, खरं आपण जर बघितलं तर कर्जमाफी घोषित झाल्यानंतर काही लोक म्हणाले घोषित झाली ना आतापर्यंत तुम्ही काहीच केलं नाही. पहिलं तर असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याची तरतूद करावी लागते. 100 कोटी रुपयाची थोडी आहे की सीएफ ऍडव्हान्स घेतला. आपण विधानसभेमध्ये बजेटच्या माध्यमातून मागणी मान्य केल्याशिवाय एकही पैसा खर्च करता येत नाही. आणि म्हणून या बजेटमध्ये आपण पुरवणी मागण्यांमध्ये 20,000 कोटी रुपये हे आता पहिल्या टप्प्यात 20,000 कोटी रुपये आपण घेतले. ती मागणी मान्य झाल्यानंतरच आपण ते पैसे देऊ शकू.